कुबेर लोळे
प्रवास करायचा होता, बाकी होता. तर अशा वेळी त्यांनी समुद्रामध्ये एक सुंदर नगरी बसवली. सगळ्यांना म्हणते द्वारका नगरी. समुद्रातली कशी होती? सोन्याची, संपूर्ण सोन्याची नगरी असलेली द्वारका.
निर्जीवम दहते चिता. सजीवाला चिंता ग्रासते आणि निर्जीवाला चिंता, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ही चिंता द्वारकेत थोडी नाहीच. पण भगवंत मात्र का बरे असे आहे? रुक्मिणीला प्रश्न पडला, सर्व त्यांच्या स्त्रियांना प्रश्न पडला. त्या रुक्मिणी मात्र म्हणतायत, रुक्मिणी देवी, आपण आमच्या सगळ्यात मुख्य आहात, तुमच्या अधिक जवळच्या. तेव्हा जरा विचारा, भगवंतांना कसली चिंता करते बरं? काय झालंय? भगवंत अनेक दिवस बघतोय, चिंतेत आहे. रुक्मिणी मातेच्या सुद्धा मनात तोच प्रश्न होता की काय बरं झालंय यांना, काय सांगत म्हणजे. पण सर्वांनीच हे सांगितल्यावर त्या आल्याच ना. बरेच दिवस बघतीये की तुम्ही कसल्या तरी विचारात आहे. तिथे एवढं सुख आहे द्वारकेत, सर्व सुख आपल्या पायाशी उघडून येत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मात्र आनंदी दिसत नाहीये. काय झालंय बरं? काही सांगाल का? नाही म्हणाले, कुठे काय, मी छान आनंदात आहे. नाही, मी तुम्हाला चांगली ओळखते. आपला प्रेमविवाह आहे, म्हणजे तुम्हाला ओळखत नाही. आपल्या मनात मी सगळं जाणते. तेव्हा सांगा ना, काय झालंय, असं काय झालंय? नाही होय करता करता भगवंत म्हणाले, होय आहे का गोष्टीच्या चिंतेत, दुःख मनात आहे, सर आहे मनात. परंतु जर मी तुला सांगितली तर ती तुला आवडेल असं नाही. त्यामुळे नकोच, तो विषयच नको. नाही म्हणाली, आपल्या मनात जे काही दुःख असेल ना भगवंता, ते माझ्या पुढे मोकळे करा. मी मुळीच रागवणार नाही. बघा रुक्मिणी, मी सांगतोय, तू म्हणालीस रागवणार नाही. अगदी तू खरं खरं विचारतेस म्हणून मी खरखर न करता खरं सांगतो. पण तू रागवायचं नाहीस. पण मला शंका आहे की तुला राग येणार. सांगा तर खरं. तेव्हा ते त्या सांगण्यासाठी शून्यात त्यांची नजर गेली. म्हणाले, अगं हा आता जो मोकळेपणा मिळालाय ना रुक्मिणी, तोच मला सतावतो. कारण यामुळे माझं मन माझ्या अगदी भूत काळात गेलेलं आहे. बालपणीत माझं मन गेलेलं आहे.
माझे गोप, माझी माता, माझे नंतर बाबा, काय काय म्हणून सांगू तिला? मला अतिशय त्यांची आठवण येते. तर किती माझ्यावर प्रेम करत. हे ऐकलं मात्र रुक्मिणीचा स्त्रीवत्सर जागा झाला. ती म्हणाली, बाकी सगळं ठीक आहे, बाई, नंदबाबा, माता, नाही का, गोपाळ, पण त्या गोपी, त्यांची तुम्हाला आठवण येते. एवढ्या इथे स्त्रिया तुमच्या सेवेला हजर आहेत, पण त्या गोपी, त्या अडाणी, त्या व्यभिचारी गोपींची आठवण येते. चुकून तिच्या तोंडातून तो शब्द गेला, व्यभिचारी. भगवंताला किती वाईट वाटत असेल. अगं रुक्मिणी, तू काय म्हणतेस? त्या मातृतुल्य गोपी, ज्यांनी मातेप्रमाणे स्वतःच्या मुलांना करणार नाही तितकं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं, त्या माझ्या मातृतुल्य गोपींना तू व्यभिचारी म्हणतेस? भगवंताला किती वाईट वाटत असेल जेव्हा त्या गोपी आणि भगवंतांच्या नात्यात अशी विकृती माणसं निर्माण करतात, नाही का? आणि आपली पत्नी सुद्धा जर असा भाव तिच्या मनात असेल तर काय वाटलं असेल? ते म्हणाले, मला कळलं, तुला काय म्हणायचंय ते मला कळलं. त्या व्यभिचारी गोपीचं तुला वाटतंय तर त्यांची आठवण वाटणारा मी सुद्धा तसाच झाला, असंच तुला म्हणायचंय ना? नाही नाही हो, आपण मात्र शुद्ध बुद्ध परम पावन असे परमात्मा पूर्ण पुरुष आहात. नाही नाही रुक्मिणी, एकच काहीतरी बोललं पाहिजे. एकतर त्या व्यभिचारी म्हणजे मी सुद्धा तसाच, तर जर मी पूर्ण पावन तर ज्यांची आठवण काढून व्यथित होणारा मी, त्या कशा मग व्यभिचारी असतील? एकच तुला काहीतरी मान्य करायला पाहिजे. तुम्ही जरा सटपटली, काही बोलू शकली नाही, गेली तिथून गेली. पण भगवंतांनी जाणलं बाळ बरोबर लागलेला आहे. त्यामुळे आता हिच्यात जो मत्सर, हिला जो आजार निर्माण झालेला आहे, त्यासाठी भगवंतांनी नाटक करायचं ठरवलं. एक 4 दिवस जाऊन दिले. काय असतं, पती पत्नी भांडणं झाली ती लगेच टोकाला जाऊ नये ना, शांततेनं राहावं लागतं, नाही का? काही वेळा आकडे मोजावेत आणि शांत व्हावं. त्याप्रमाणे भगवंतांनी ठरवले 4 दिवस जाऊ दे. 4 दिवस गेल्यावर भगवंतांनी नाटक केलं, मी आजारी आहे, अतिशय मोठा रोग मला झालेला आहे, असं नाटक केलेलं आहे भगवंतांनी. द्वारपालाला सूचना देण्यात आलेली आहे, कुणालाही आत सोडायचं नाही, कारण भगवंत आजारी आहे. झालं. त्याप्रमाणे रुक्मिणी भगवंतांच्या दर्शनाला आली. सकाळी द्वारपालांनी अडवलं, म्हणाले भगवंतांनी कुणाला सोडायची याची आज्ञा दिलेली आहे, आपण जाऊ शकत नाही. म्हणाली, ती आज्ञा माझ्यासाठी नाही बरं, बाकीच्यांना सांग. त्यांना अडवून रुक्मिणी आत गेली सुद्धा. तिच्या केसांना तो मोगऱ्याचा वास, सुवास आणि पायातले पैंजण झुम त्याच्यावरील भगवंतांनी जागलं. ती आली आणि आपल्या नाटकाला जो प्रारंभ करायचा आहे हे त्यांनी जाणलं. पांघरून ओढून घेतलं अंगावर आणि ती आल्यावर जोरात पडू लागले. आणखीनच जोरात पडू लागले. मी घाबरली, अंगाला हात पण बघितला आणि डोळे पांढरे पडले, डोळे असे शुष्क झाले. भगवंता, कालपर्यंत तर तुम्ही चांगले होतात, आज अचानक काय झालं? रुक्मिणी काही समजत नाहीये, काय मला झालंय मला समजतच नाहीये. मी वैद्याला बोलावले, वैद्याला बोलावलं. वैद्य तपासतायत, माडी सगळं व्यवस्थित आहे, काय समजत नाही हो. दुसऱ्या वैद्याला बोलावलं. अनेक वैद्य डॉक्टर जे काही गावात उपलब्ध होते त्या सर्वांना बोलवून झालं. काय
औषध काय आहे कृपया सांगा हो. आपण रुक्मिणी मला माहिती असतं तर आधीच नसतं का सांगितलं. काय मला होतंय मलाच कळत नाहीये. आणि शेवटी म्हणाले आता हा रोग मला घेऊन जाणार बहुधा. हे ऐकलं मात्र रुक्मिणी रडायलाच लागली. रुक्मिणी रडायला लागली. तिला बघून आजूबाजूचे सर्वजण सर्व स्त्रिया सर्व रडू लागले. सर्व द्वारका नगरीवर दुःखाचं वातावरण पसरलं. सगळी द्वारका नगरी रडू लागली. दुःखी वातावरण झालं. आणि एवढ्यात अशा वातावरणात आमचे सर्व मोठे कीर्तनकार सांगतात ना स्वर गात गात स्वर्गातून एक स्वारी आली.